नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहे तुमच्या कढीपत्त्याच्या झाडावर, जेणे की तुमच्या कढीपत्त्याची झाडाची वाढ खूप चांगली होईल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले जो पॉईंट आहे मित्रांनो तो पिंचिंगचा पॉईंट आहे. तर पिंचिंग कशी केल्या जाते झाडाची तर ते तुम्हाला बघा. असे जिकडनं मित्रांनो असे पाने येत असतात तो पॉईंट शोधायचा आहे. जसं ही वाली फांदी आहे तर इथे चांगल्याने दिसू शकते. तर हे इथून असं बघू शकता की इथून पाने येतात. तर ही असा पॉईंट असा सिलेक्ट करायचा मित्रांनो आणि याला असं तोडून द्यायचं आहे. आता हे असं जे तोडलं आहे आपण याला पिंचिंग टेक्निक म्हटलं जाते. याने काय होईल, हे झाड वर वाढण्याच्या जागे मित्रांनो आता याला साईड ब्रांचिंग होईल आणि जे कढीपत्त्याचं झाड आहे ते चांगल्याने त्याची वाढ होईल. जी फांदी असते मित्रांनो ही मेन स्टेम ती पण कडक होते. अजून याला जे आहे खूप सारे ब्रांचिंग्स येतात मित्रांनो, नवीन फांद्या येतात आणि त्याला खूप चांगले पानं येतात. तर हे पिंचिंगची टिप नक्की करायची आहे. मग पुढचं आहे मित्रांनो की जे पण झाडाचे जसे उन्हाळ्यामुळे काही जे फांद्या आहे मित्रांनो ते वाळले असतील, अशा वाळलेल्या फांद्या असतील तर हे सगळे वाळलेल्या फांद्या मित्रांनो कापून टाकायचे झाडापासून, जेणे की मित्रांनो त्याची एनर्जी वेस्ट नाही होणार. अजून ती जी एनर्जी आहे ते नवीन फांद्यामध्ये लागू शकणार, जेणे की झाड हिरवगार होणार. तर हा पण पॉईंट नक्की फॉलो करायचा आहे. पुढचं आहे की मातीमध्ये काही पण नवीन जे रोपं येऊन जातात मित्रांनो, जसं आता पावसाळा सुरू झाला आहे तर लहान रोपं येऊन जातात. तर हे जेवढे पण लहान रोपं असतात मित्रांनो, जसे पाहू शकता हे निघालेले आहे, हे तुम्हाला काढून असे मित्रांनो हे दुसरे जे लहान अशा कुंड्या असतात म्हणजे दुसऱ्या कुंड्यांमध्ये तुम्हाला याला शिफ्ट करायचं आहे किंवा दुसऱ्या कुंड्यांमध्ये याला रिपोर्ट करून द्यायचं आहे. हे जे मेन पॉट आहे याच्यात हे लहान झाडं हे लहान रोपं तुम्हाला नाही ठेवायचे, यांना दुसऱ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. पुढचा पॉईंट आहे एक कटिंगचा पॉईंट आहे. ते काय करायचं आहे, जे पण मित्रांनो जसं मी झाडाचं सांगितलं ते झाडाचं वेगळं होतं, पण हे पाहू शकता काही असे जे खाली आहे ते फांद्या आहे आणि या झाडालाच लागून ते फांद्या बाहेर निघालेल्या आहे. तर हे जे अशा फांद्या असतील मित्रांनो जे जमिनीला लागून राहिले आहे त्याचे पानं, तर हे जे फांद्याला लागून हे छोटे जे ब्रांचेस येतात मित्रांनो, याला तुमची कटिंग करून टाकायची चांगलीनी. या मेन स्टेम्पला असं वरच ठेवायचं. जे पण असे जमिनीला लागून असे खाली पानं आले असतील त्यांची तुम्हाला छाटणी चांगल्याने करून द्यायची आहे. हे केल्याने मित्रांनो जसं पावसाळ्याचं पाणी झाडाला मिळत असते, जेणे की मित्रांनो फंगसचा थोडासा झाडाला हे असतो, तर त्याच्यामुळे जे आपण खालचे पानं कापून देऊ जे मातीला लागतात तर त्यांनी झाडाला फंगस नाही लागणार. पुढचं आहे की तुमचं जे झाड आहे, जसं आता पावसाळा सुरू आहे तर तुमच्या झाडाला जिथून पण मित्रांनो पावसाचं पाणी मिळेल तिथेच तुम्हाला तुमच्या झाडाला लावायचं आहे, म्हणजे त्या झाडाची कुंडीला तिथे ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट एक हार्वेस्टचा आहे मित्रांनो. जे आपण लोक किचनमध्ये वापरण्यासाठी कढीपत्त्याचे हे पानं वापरतात तर त्यांना काय करायचं, असं खूप जास्त झाडाची छाटणी नाही करायला पाहिजे. तुम्हाला थोडे पानं तोडायला पाहिजे आणि पानं पण मित्रांनो असे जे आहे असे नाही तोडायला पाहिजे तुम्हाला. जसे 2-3 पानं तुम्हाला काय करायचे, अशी पूर्ण फांदी सकट याला कापायचं आहे कैचीनी, जेणे की मित्रांनो याची जी ग्रोथ आहे ती पण चांगल्याने होणार आणि झाडांना म्हणजे झाडासाठी हे चांगलं असते. हे जे असे आपण 2-2 पानं तोडतो किंवा हे असे पानं तोडतो ते चांगलं नसते. तर तुम्हाला असं फांदी सकट मित्रांनो हे कापून तुम्हाला तुमच्या किचनमध्ये वापरायला पाहिजे. मग पुढचं आहे मित्रांनो, आता जसं पावसाळा सुरू आहे तर ते फंगस पण लागतो, त्याच्यासाठी 2 गोष्टी वापरायच्या, नीमखल्ली किंवा मित्रांनो हळद. तर नीमखल्ली घरच्या घरी कशी तयार करायची आणि झाडात कशी वापरायची, कडुलिंबाच्या पानापासून तयार केल्या जाते. तर मी सांगितलेल्या डिटेलमध्ये तो व्हिडिओ नक्की पाहाल. आणि नीमखल्ली मित्रांनो तुम्हाला 1 चमचा तुमच्या कुंडीमध्ये टाकायचा आहे. कुंडीनुसार अशी लहानशी असेल तर 1 चमचा देऊन द्याल आणि असं समजा मोठी झाड असेल तर त्याला 5 वगैरे चमचे तुम्ही टाकू शकता. चांगल्याने तुम्हाला नीमखल्ली टाकून द्यायची, आणि झाडाला फंगस नाही लागणार. आणि हळद त्या लोकांना टाकायचं ज्यांच्याकडे नीमखल्ली नसेल, आणि ज्याही लोकांकडे हे दोन्ही पण असेल मित्रांनो तर या दोघांना चांगल्याने तुम्हाला हळद अजून नीमखल्ली दोन्ही टाकून द्यायचं आहे. खूप चांगलं फंजीसाईडचं काम करेल हळद आणि नीमखल्ली, आणि तुमच्या झाडाला फंगस नाही लागणार. हळद पण सेम जसं नीमखल्लीचं सांगितलं 5 चमचे आणि 1 चमचा असंच फॉलो करायचं आहे. कमी जास्त झालं तरी चालेल, काही हरकत नाही. ऑर्गॅनिकच आहे, झाडाला तेवढं काही नुकसान होत नाही. पुढचं आहे फिटकरीचं पाणी वापरायचं आहे. एक छोटंसं फिटकरीचा मित्रांनो तुकडा घेऊन घ्यायचा आहे. त्याला तुम्हाला पाण्यात एखाद्या मग्यामध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवायचं आहे, आणि लहानसा पण घेऊ शकता. समजा माझ्या एवढं झाड आहे तर 1 मग्गा सफिशियंट राहील, तर 1 मग्ग्यामध्ये एवढा फिटकरीचा तुकडा टाकून द्यायचा आहे. तुरटी जी असते मित्रांनो, फिटकरी तुरटी, तर तुम्हाला फिटकरी किंवा तुरटी मित्रांनो तेवढ्या याच्यात टाकून द्यायचं आहे. मग ते तुरटीचं पाणी जसंच त्याच्यात तुरटी डिझॉल्व झाली ते तुरटीचं पाणी तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला चांगल्याने देऊन द्यायचं आहे. याने जे कढीपत्त्याच्या झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार होतील मित्रांनो. जे पण खतं आपण देता यांना तर त्याचं ॲब्झॉर्प्शन खूप चांगल्याने होते मुळांनी. तर हे जे तुरटीचं पाणी आहे मित्रांनो नक्की तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला टाका.
मग पुढचं आहे मित्रांनो, छाछपासनं पण मी एक फर्टिलायझर सांगितलं होतं, कॉपर सल्फेटसारखं तयार करू शकतात, म्हणजे त्याच्यात कॉपर आयन्स असतात. तर तो पण फर्टिलायझरचा व्हिडिओ नक्की पाहाल, तो पण घरच्या घरी तयार करा. अजून तुमच्या झाडावर त्याची चांगल्याने छाछची फवारणी करा, काही किडे कीटक लागले असतील तर ते चालले जातील. अजून मित्रांनो, किडांसाठी अजून एक आहे, ते आहे कडुलिंबाचं तेल, नीम ऑइल. नीम ऑइल मित्रांनो 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचा आहे पाण्यामध्ये आणि चांगल्याने त्याला मिक्स करून तुमच्या झाडावर त्याची चांगल्याने फवारणी करून द्यायची आहे. नीम ऑइल म्हणजेच मित्रांनो कडुलिंबाच्या पानाचं जे तेल आहे मित्रांनो, ते घरच्या घरी कसं तयार करायचं झाडांसाठी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर नक्की पाहाल. अजून मग मित्रांनो, तुम्हाला शेणखत टाकायचं आहे. शेणखत दर 15 दिवसापैकी एकदा टाकायचं. आणि जसं पावसाळा सुरू आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो शेणखतच असते झाडांना टाकणं. तर मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये शेणखत नक्की टाकून द्यायचं आहे. याची जी वरच्या लेअरची माती आहे ही पूर्ण चांगल्याने काढून घ्यायची आहे. मग मित्रांनो, जे शेणखत आहे ते टाकायचं आहे. म्हणजे माती केव्हापर्यंत काढायची, जोपर्यंत तुम्हाला पांढरी मुळं नाही दिसत. आणि जसेच मित्रांनो पांढरी मुळं दिसले तर तिथे तुम्हाला चांगल्याने शेणखत टाकायचं आहे. मग त्याच्यावरची साधी माती असते मित्रांनो ती टाकायची आणि झाडाला चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे. याने शेणखतचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल, झाडाची वाढ खूप चांगली होईल, हिरवगार होईल, नायट्रोजन मिळेल आणि पावसाच्या पाण्यात बाकी मायक्रो न्यूट्रियंट्स असतातच, जेणे की जे झाड आहे आपलं खूप हिरवगार बनेल. तर हा पण पॉईंट नक्की फॉलो करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला काही केअर टिप्स सांगितले, तुम्हाला नक्की फॉलो करायचे. आता कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, जी खताची प्लेलिस्ट सांगितली ती आता इथे स्क्रीनवर येत असेल, त्या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी सगळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स सांगितले आहे, ते तुमच्या कडीपत्त्याच्या झाडाला पण तुम्ही टाकू शकता. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा. धन्यवाद.